महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। का सत्याची धार लेखणीची महाराष्ट्रातील ताज्या आणि वेगवान बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद। राष्ट्रसेविका समिती रायगड जिल्ह्याचे पनवेल येथे सघोष पथसंचलन। समरस, सुखमय, सुसंघटित असा समाज घडवण्यासाठी राष्ट्र सर्वोपरी हे बीज प्रत्येक कुटुंबात रुजवणे आवश्यक आहे। त्याच्यासाठी सक्षम मातृशक्तीचे संघटन करण्याचे काम गेली 9 दशके राष्ट्रसेविका समिती करत आहे। त्याचे दृश्य स्वरूप म्हणजे संचलन। राष्ट्रसेविका समिती रायगड जिल्ह्यातर्फे येथे रविवार दिनांक 18 जानेवारी 2026 रोजी सायंकाळी 4 ते 6 या कालावधीत सघोष पथसंचलन रायगड जिल्ह्याच्या उत्तर विभागातून पनवेल येथे आणि दक्षिण रायगड विभागातून माणगाव येथून निघणार आहे। पनवेल येथील पथसंचलनाचा मार्ग पटवर्धन हॉस्पिटल समोरील गुजराती शाळा येथून सायंकाळी संचलनाला सुरुवात होईल। त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यावरून डावीकडे वळून विसावा हॉटेल, ज्योती आहार भुवन, कायस्थ हॉल, विरूपाक्ष मंदिर येथून डावीकडे वळून कर्मवीर भाऊराव पाटील पुतळा येथे वळून क्रांतीवीर वासुदेव फडके नाट्यगृहावरून शिवाजी महाराज चौकातून पुन्हा पटवर्धन हॉस्पिटल समोरील गुजराती शाळेत हे सघोष संचलन समाप्त होणार आहे। तर माणगाव येथील कार्यक्रमाचे मुख्य ठिकाण अशोकदादा साबळे विद्यालय असणार आहे। संचलनाचा मार्ग डॉक्टर वैद्य हॉस्पिटल, साई मंदिर, निजामपूर रोड, मुख्य बाजारपेठ, कचेरी रोड, अशोकदादा साबळे विद्यालय दोन्ही ठिकाणच्या मार्गावरील चौकातून आणि मार्गावर शिस्तबद्ध हिंदुत्वाच्या प्रचाराचे सघोष संचलन पाहण्यासाठी आणि स्वागतासाठी तसेच ध्वजावर पुष्पवृष्टी वर्षाव करण्यासाठी महिला वर्गासह नागरिकांनी उपस्थित राहावे ही विनंती दोन्ही ठिकाणच्या आयोजकांनी केली आहे। संचलनानंतर पनवेल येथे प्रमुख अतिथी म्हणून नेत्रचिकित्सक डॉक्टर संगीता जोशी, राष्ट्रसेविका समितीच्या प्रांत व्यवस्था प्रमुख माननीय कांचनताई पंडित या उपस्थितांना शुभसंदेश देणार आहेत। माणगाव येथील कार्यक्रमात राष्ट्रसेविका समितीच्या प्रांत सहव्यवस्था प्रमुख असलेल्या माननीय स्मिताताई आंबेकर या उपस्थितांना शुभसंदेश देणार आहेत। महाराष्ट्र सुपरफास्टसाठी रणिता ठाकूरसह तृप्ती भुईर, पनवेल।